दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. कोकणातील कणकवलीपासून 14 किलोमीटर आत एक विसरलेलं गाव आहे, दगडवाडी. गावात एक जुना वाडा आहे, जिथे गेल्या 22 वर्षांपासून दिवा पेटत नाही. त्या वाड्यात आता राहायला येते अंजली काळे, 18 वर्षांची आणि मुंबईतली. वाड्यात प्रवेश करता क्षणी पहिली गोष्ट तिला जाणवते. दिव्याची वात हलक्या आवाजात हलते, जणू कोणी तिला बघतंय. रात्री 8 वाजता अंजलीला पहिला संकेत मिळतो. वरच्या मजल्यावरून एक थेंब थेंब जणू छपावर पाणी गळतंय. पण पाणी नाही, आवाज जास्त जड, जणू कुठल्या तरी धाग्यावरून काहीतरी खाली ओघळतंय. ती वर जाते. दरवाजा अर्धा उघडा आणि आत जुना पितळी दिवा. वात पेटलेली नाही, पण धूर मात्र वर चढतोय. दुरात एक वाक्य उमटतं, दिवा पेटवू नकोस. दुसऱ्या दिवशी गावकरी तिला भेटायला येतात, शांत पण डोळ्यात भीती. एक म्हातारी माई बनते, दिवा पेटत नाही म्हणूनच वाडा शांत आहे, पेटवला तर सगळं परत येईल. अंजली हसते. अंधश्रद्धा वाटते तिला. पण रात्री 11:35 वाजता दिवा स्वतःच हलतो, जणू कोणी त्याला तोलतोय. आवाज येतो, तू आलीस म्हणजे दिवा पुन्हा जळणार. वाऱ्याशिवाय वात स्वतः थरथरते आणि तिच्या बेडच्या पायाशी काळा डाग तयार होतो, जिथून हलका धूर उठतो. गावात 22 वर्षांपूर्वी घडलेली घटना. दिवा पेटलेला असतानाच अंजलीच्या आजोबांचा अचानक मृत्यू झाला. त्या दिवसांपासून वाड्यात दिवा कोणी पेटवला नाही. अंजली सत्य शोधायचं ठरवते. ती वाड्याच्या मागील खोलीत जाते, तिथे कोणी जात नाही. जमिनीवर राखेसारखा ओघळ आणि त्यावर बोटांच्या खुणा. खोलीच्या कोपऱ्यात बसलेली सावली म्हणते, दिव्याने पाहिलेलं कोणाला सहन होत नाही. त्या क्षणी दिवा स्वतःच पेटतो आणि त्याचा प्रकाश काळा असतो. दिव्याच्या काळसर प्रकाशात भिंतींवर चित्र उमटतात. आजोबा दोरीने ओढले जात आहेत. वाड्यातले लोक ओरड पळतायत. दिव्यातून बाहेर पडणाऱ्या काळ्या सावल्या. आणि सर्वात भयानक, दिव्याच्या आत एक चेहरा, डोळे लालसर पण रडत आहेत. आवाज, मी अडकलेलो आहे, दिवा पेटवू नकोस. प्रकाश अचानक विझतो आणि खोलीत काळोख. पण त्या अंधारात दिवा मात्र तल्लख नजरेने तिच्याकडे पाहतोय. अंजली ठरवते दिवा पूर्णपणे शांत करायचा. ती दिव्याची वात हातात घेते. त्या क्षणी वाड्यातले सर्व दरवाजे स्वतः बंद होतात. वारा नाही, पण भिंती थरथरतात. एक जड आवाज, वात विझवलीस तर मी बाहेर येईन. अंजली थरथरते पण संयम ठेवते. ती सावलीला म्हणते, हे सगळं दिवा करतोय, तू नाही. क्षणभर शांतता, मग एक किंकाळी. वारा स्वतःच तुटतो, वात स्वतःच विझते. दिवा जमिनीवर पडतो आणि फुटत नाही, पण त्यातून एक मानवी हुंदका बाहेर येतो. शेवटचा दिवा आता विझला आणि वाडा पूर्ण शांत. भिंतींवरील काळा डाग हळूहळू गायब होतो. अंजली बाहेर येते. आकाशात हलका चंद्र आणि वाडा आता सामान्य घरासारखा दिसतो. पण अंजलीला वाटतं सर्व काही संपलं. वात विझली, दिवा शांत झाला, वाडाही शांत. पण शांतता कधीच शेवट नसते, ती फक्त पुढल्या वादळाची चाहूल असते. त्या रात्री अंजली झोपायचा प्रयत्न करते. घरात पूर्ण अंधार, पण अंधाराच्या आत काहीतरी हलतंय अशी जाणीव. सुरुवातीला ती डोळे मिटून दुर्लक्ष करते, पण नंतर बेडच्या लाकडावर हलके ठोके पडायला लागतात.
जणू कोणी खाली बसून आपले नखाने लाकडावर ओरखडे काढतंय. अंजली घाबरून उठते. फोनचा फ्लॅश ऑन करते. काहीच नाही. खोली रिकामी. ती पुन्हा बेडवर बसते. मग अचानक पायाला काहीतरी थंड स्पर्श असा होतो. ती उडी मारते. फ्लॅशलाईट खाली पडते. पण यावेळी जमिनीवर लांब सावलीचा ओघ जमलेला. जणू तुटलेल्या दिव्यातून काहीतरी बाहेर येत आहे. दिवा विझला म्हणजे सावल्या मरत नाहीत, ही ओळ तिच्या कानाजवळून कुजबुजते. अंजली मागे वळते. कोणीच नसतं. पण वातावरण, घराची हवा, सगळं अचानक जड झालेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी अंजली ते सावलीचा ओघाळ्याचा माग काढते. ओघळ घरातून बाहेर जाते. वाडाच्या मागच्या अंगणात जाते आणि ती बघते. काल रात्री तिने मोडलेला दिवा पुन्हा मूळ ठिकाणी ठेवलेला आहे. फक्त यावेळी वात नाही, वातच्या जागी एक मानवी केस बांधलेला आहे. आणि दिव्याच्या काचात एक चेहरा. डोळे मिटले, डोळे मोठे, फाटलेले, जणू काही सांगू पाहतोय. मी शांत नाही. मी तुला अधांतरी सोडलंय. चेहरा हलक्या धुरासारखा हलत असतो आणि मग दिवा स्वतःच हलायला लागतो. मंद हालचालीने दिवा उजवीकडे वळतो, जणू अंजलीला संकेत देतोय. उजव्या विहिरीकडे ये. तिथे सगळं संपलेलं नाही. अंजलीला आठवतही नाही की वाड्यात कुठली विहीर आहे. पण कधीच थांबलेलं नाही असं थंड वारा पाठीवरून धावतो. एक संकेत. ती धीर करून विहिरीकडे जाते. गवत दाट झालेलं, जणू अनेक वर्षांपासून कोणी तिकडे गेलंच नाही. आणि तिथे तिला दिसते. माती हलते, माती हलते आहे. फुटलेल्या दगडांवर कोरलेलं एक वाक्य. दिवा फक्त सुरुवात होती. अंजली श्वास रोखून पाहते. विहिरीच्या आतून मानवी श्वासासारखा आवाज येतो. मंद, खोल आणि तिचं नाव घेणारा. अंजली. ती टॉर्च खाली टाकते. पण खाली पाणी नसतं, फक्त काळोख. आणि त्या काळोखात दिव्याचा हलका पिवळा प्रकाश उमटतो. विहिरीच्या तळाशी तोच दिवा उजळतो, ज्यात आता चेहरा नाही, फक्त एक वाक्य. मला पूर्ण मुक्त केलंस. अचानक वाऱ्याचा झोत येतो. विहिरीची भिंत थोडी थोडी ढासळते. आतला प्रकाश हळूहळू मिटतो आणि आवाज पूर्ण शांत. घरात परत आल्यावर अंजली पाहते. वाडा सगळं सामान्य. दिवा गायब. काळे डाग नाहीसे. आवाज नाही. फक्त दरवाजावर एक हलकी राखेची रेघ, जणू शेवटचा धन्यवाद. कथा संपली. वाडा शांत आणि दिवा कायमचा विझलेला. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध रहा, कारण भीती सुरू झाली आहे.